नमस्कार मंडळी, या आधीच्या भागांमध्ये आपण भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाचे म्हणजेच विश्वरूप दर्शन योग या अध्यायाचे 1 ते 37 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं. आता त्यापुढील 38 ते 55 ह्या श्लोकांचं आपण अर्थासह वाचन करूया. त्वम आदिदेवाः पुरुषाः पुराणः त्वम अस्य विश्वस्य परमनिधानं वेत्तासि वेद्यं च परमं च धाम त्वया ततं विश्वम अनंतरूप. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन आणि या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. वायुः यमः अग्निः वरुणः शशंगाः प्रजापतिः त्वं प्रपितामहः च नमः नमः ते अस्तु सहस्रकृत्वा पुनः च भूया अपि नमः नमः नमस्ते. तुम्ही वायू, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्र देखील आहात. तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपितामहही आहात. तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. नमः पुरस्तात् अथ पृष्ठतः ते नमस्तु ते सर्वत एव सर्व अनंत वीर्य अमित विक्रमाः त्वं सर्वं समाप्नोसि ततः असि सर्वः. तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. सखेती मत्वा प्रसभं यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि. यच्च अवहासार्थम् असत्कृतः असि विहार. शय्या आसन भोजनेषु एकः अथवा अपि अच्युत तत् समक्षम्. तत् क्षामये त्वाम् अहम् अप्रमेयम्. मी तुमचा महिमा न जाणता तुम्हाला माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधिले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याविषयी कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी काळी एकांतवासात जर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या या सर्व अपराधांसाठी मला क्षमा करा. पितामि लोकस्य सचराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुः गर्यान्. न त्वत् समोऽस्तिभ्य अधिकः कुतोऽन्यो लोकत्रये अपि प्रतिमप्रभाव. तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आणि परमपूज्य आध्यात्मिक गुरु आहात. तुमच्या समान अथवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही.
तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता, त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल? तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वाम् अहम् ईशम् इड्यं पीतेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायाः अर्हसि देव सोढुम्. प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपा याचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो, एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो, किंवा पती आपल्या प्रिय पत्नीचा उद्दामपणा सहन करतो, त्याप्रमाणे कृपया मी केलेले अपराध सहन करून मला क्षमा करा. ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचवेळी भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुम् अहं तथा एव तेन एव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. हे विश्वमूर्ते, हे सहस्रबाहो भगवन, मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो. तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे. श्री भगवान उवाच. मया प्रसन्नेन तवार्जुनेदन स्वयं परं दर्शितम् आत्मयोगात् तेजोमयं विश्वम् अनन्तम् आद्यं यन्मे त्वदन्येन न द्रष्टुपूर्वम्. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. न वेदयज्ञ अध्ययनै न दानैः न च क्रियाभिः न तपोभिः उग्रैः एवं रूपाः शक्याः अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्मे करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. मां ते व्यथा मां च विमूढभावः दृष्ट्वा रूपं घोरम् इज्जक मम इदं व्यपेतभिः प्रीतमनाः पुनः त्वं तत् एव मे रूपम् इदं प्रपश्य. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्ता, सर्व क्लेशांतून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. संजय उवाच. इति अर्जुनं वासुदेवः
तथा उक्त्वा स्वकमं रूपं दर्शयामास। भूयः आश्वासयामास च। भीतम् एनं भूत्वा पुनः सौम्यवपुः महात्मा। संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप दाखवले. अशा प्रकारे त्यांनी भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन उवाच, दृष्ट्वा इदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन, इदानीम् अस्मि संवृताः सचेताः प्रकृतिं गताः. श्रीकृष्णांचे मूळ रूप पाहून अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, तुमचे हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. श्री भगवान वाच, सुदुर्दर्शरम् इदं रूपं दृष्ट्वानसि यत् मम देवाः अपि अस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू जे माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणं अतिशय दुष्कर आहे. देवतासुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. नाहं वेदैः न तपसा न दानेन न च इज्जया शक्यः एवं विधः द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. आपल्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. भक्त्या तु अनन्यया शक्यः अहम् एवंविधः. अर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तिमय सेवेनेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. मत्कर्मकृतः मत्परमाः मद्भक्ताः संगवर्जिताः निर्वैरः सर्वभूतेषु यः सः माम् एति पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो तो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो. जो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि जो सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. मंडळी, याप्रमाणे हा आपला 11वा अध्याय पूर्ण झालेला आहे. यामध्ये 55 श्लोक होते आणि अध्यायाचं नाव होतं विश्वरूप दर्शन योग. या पुढील भागात आपण 11व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत.